धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं स्वागत करते. ग्रामीण शेतकरी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी शासन राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आर्थिक तरतूद करून वेगवेगळ्या योजना राबवते. महिला किसान सशक्तीकरण परियोजना ही त्यातलीच एक योजना आहे आणि आजच्या याच विषयावर आपल्यासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भारतीय प्रशासक सेवेतील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती आर विमला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. मला सांगा, महिला सशक्तीकरण परियोजना म्हणजे नक्की काय? महिला सशक्तीकरण महिला किसान सशक्तीकरण परियोजना म्हणजे केंद्र शासनाचा एक खूप चांगला उपक्रम आहे. जेव्हा आपण साधारणतः बघतो की स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे दिसते, पण आजही जेव्हा आपण शेतकरी म्हणतो तर आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे पुरुषच येतो. तर शेतामध्ये महिला काम करत असल्या तरी आपण त्यांना मजूर म्हणूनच बघतो, शेतमजूर म्हणून बघतो. तर ही जी विषमता आहे हे दूर करण्यासाठी केंद्र शासनाने खूप चांगली योजना सुरू केलेली आहे, ज्याचं नाव महिला किसान सशक्तीकरण परियोजना म्हणून दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये स्थानिक जे आपल्याकडे जे स्रोत आहे त्याचा वापर करायचा आणि त्यांच्या महिलांचं जे कामाचं किसान म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये स्किलिंग करून त्यांना उत्पादकता त्यांची क्षमता वाढवणे याच्यावर केंद्र शासनाने भर दिलेला आहे. म्हणून याचं नावावर म्हणून त्यांनी विशेषतः याला महिला किसान त्यांना सशक्त करण्यासाठी सशक्तीकरण परियोजना असं नाव दिलेलं आहे. मग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि महिला किसान सशक्तीकरण परियोजना यांचा परस्पर संबंध काय आहे? खरं तर 2011 साली केंद्र शासनाने एक योजना सुरू केली, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. केंद्र शासन अनेक योजना करत असते, ज्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन हा खूप महत्वाचा घटक आहे जेव्हा कुठली योजना शासन करते तेव्हा. आणि जवळजवळ 4 ते 5 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की महिला किसान आहे हा जो घटक आहे हे बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे. आणि जर आपण बाजारात बघितलं तर जर शेतीचे पण जर आपण मजुराची बघितली दर तर महिला मजुरांना कमी दर मिळते आणि पुरुषांना जास्त मिळते, किंवा त्यांना ज्या प्रकारचे स्किल आवश्यक आहे ते त्यांच्याकडे नाही आहे. तर जर महिलांना आपण सक्षम केलं तर अधिक उत्तम राहील. म्हणजे बेसिकली जे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान 3 प्रकारे काम करते. एक तर याच्यामध्ये उत्पादकता वाढवणे, म्हणजे जे लोक काम करतात त्याच्यामध्ये आपण महिला स्वयंसहायता गट स्थापन करतो आणि त्यांना उत्पादकता कशी वाढवायची त्याच्यामध्ये प्रशिक्षण देतो. दुसरं, त्यांना आपण दुसरे उत्पन्नाचे स्रोत काय आहे, म्हणजे जसे कुक्कुटपालन असतील, बकरी पालन असेल, किंवा मग शेळ्या मेंढ्या ठेवणे असतील, तर अशा प्रकारचे काय इतर स्रोत आहेत, काही जर हँडीक्राफ्ट्स करायचे असतील ह्याच्यावर आपण प्रशिक्षण देतो. आणि तिसरं जो आहे स्किलिंग, म्हणजे ह्या ज्या स्वयंसहायता गटाच्या महिला आहेत त्यांच्या मुलांना सक्षम करण्यासाठी आपण एखादी स्किल देतो आणि ते दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना म्हणून अशा 3 समाविष्ट 3 भाग याच्यामध्ये. परंतु किसान आणि म्हणजे शेतकरी म्हणून असं काही विचार केलं नव्हतं. आणि हे विचारात घेऊन मग आणि आपण जर बघितलं तर 80% जर आपण शेतात बघितलं तर साधारणपणे महिला मजूर दिसतात. आणि त्यातले ज्या 45% पर्यंत म्हणजे 80%तले 45% जे महिला आपण बघितलं तर मजूर आहेत आणि काही जे आहेत ते आपले गटामध्ये उत्पादन करतात, म्हणजे एकत्रितरित्या महिलांच्या म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट सारखं असेल, म्हणजे काही मजूर असतील किंवा काही सेल्फ एम्प्लॉयड असतील. तर ह्यांना कसं सक्षम करायचं तर हा विचार करून मग त्यांनी उपजीविका जे आहेत मेन स्कीम राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण म्हणजे महाराष्ट्रात असल्यामुळे ते आपल्याला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणतो. तर त्याच्यामध्ये हा समाविष्ट केला त्यांनी की महिला किसानांना सशक्त करण्यासाठी महिला शेतकऱ्यांना. आणि ते किसान मराठी हिंदीत असल्यामुळे ते असं इथे ते लागू होत नाही, पण MKSP म्हणून महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रम म्हणून त्यांनी सुरू केलेला आहे. आणि ही परियोजना केंद्र शासनाकडूनच राबवली जाते. पण मग
ती मग केंद्र शासनाला महिला किसान सशक्तीकरण परियोजना राबवण्याची गरज का भासली मुळात? एकतर जेव्हा मी म्हणाले की स्वयंसहायता गट स्थापन करून जेव्हा महिला ऑलरेडी सक्षम झाल्या, म्हणजे याच्यामध्ये सोशल इन्क्लुजन आहे, एक तर समाजामध्ये त्यांना सोशल इन्क्लुजन, फायनान्शियल इन्क्लुजन, त्यांना वित्तीय सेवा उपलब्ध होऊन देणे आणि उपजीविकेचे साधन त्यांना देणे, तर हे ऑलरेडी चालूच होतं. तर सशक्तीकरण किसानमध्ये करण्यासाठी साधारणतः आपण बघितलं तर एक तर मजुरीचं दर मी सांगितलं, बरोबर. दुसरं त्यांना कर्ज उपलब्ध होत नाही लवकर, किंवा त्यांना कुठल्या प्रकारचे बियाणे वापरायचे, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान कुठलं वापरायचं, किंवा मग त्यांना एक्सटेन्शन सर्व्हिसेस जे विस्तार सर्व्हिसेस असतात ते काय वापरायचे, कोणत्या प्रकारचे खत द्यायचे, आणि मग बाजारात कसं जायचं. विशेषतः बाजारामध्ये साधारणतः आपण पाहिलं तर महिला गावामध्ये घरामध्ये शेतात काम करतात, पण बाजारात जेव्हा जायचं विषय येतं तर साधारणतः आपण पुरुषांनाच बघतो तिकडे, म्हणजे महिला कधी ते मार्केट करून जात नाही, म्हणजे इकडचं सगळं काम ती करत असते, पण नाव मात्र शेतकरीचं होतं. म्हणून त्यांना असं वाटलं की जेव्हा आपण जर शेतकरी महिला जे आहे तिला सक्षम केलं, तिला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलं की शेत मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे फार्म मॅनेजमेंट टेक्निक्स जे म्हणतो आपण, ते केलं तर मग त्यांना सुद्धा शेतकरी म्हणून तिथे दर्जा मिळू शकतो. आणि हे विचार करूनच विविध प्रकारचे स्किलिंग वगैरे त्याच्यात समाविष्ट करून ही योजना केली. म्हणजे प्रामुख्याने याच्यामध्ये भर कसं दिलं की आपल्याकडे ऑलरेडी कम्युनिटी रिसोर्स पर्सन, समुदाय संसाधन व्यक्ती जे म्हणतो, आपल्याकडे पहिले तर सामाजिक इन्क्लूड करण्यासाठी आपण जवळजवळ आपल्याकडे 15,000 महिला आपण क्रिएट केलेल्या आहे, परंतु ते फक्त सामाजिक संरक्षणासाठी केलेलं आहे. तर हे कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा विस्तार व्हावा याच्यासाठी मग त्यांनी पशुसखी आणि कृषी सखी असं एक समुदाय संसाधन व्यक्तीची निर्माण केली, आणि त्यांना मग त्यांच्या मार्फत महिलांना शेतीविषयक ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर हे करण्यासाठी त्यांनी मार्ग शोधले. महिला किसान सशक्तीकरण परियोजना आहे, तर या परियोजनेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम आहेत, तर त्या उपक्रमांविषयी सांगा. महिला किसान सशक्तीकरण परियोजना आहे, तर या परियोजनेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम आहेत, तर त्या उपक्रमांविषयी सांगा. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आपण शेती म्हणतो तर आजकाल खूप आपण रासायनिक खतांचा वापर खूप जास्त बघतो. तर जेव्हा आपण म्हणतो की शाश्वत शेती, जर आपण जास्त रासायनिक खतांचा वापर केला तर एकतर शेतीची जी पत आहे ते कमी होत जाते, आपल्या आरोग्याला पण ते खूप हानिकारक आहे. त्याच्यामुळे मग म्हणजे सेंद्रिय कसं खत वापरणं, म्हणजे त्याचा अखंड वापर पुढेही म्हणजे पुढच्या पिढींसाठी सुद्धा ते शेत अबाधित राखणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये त्यांनी पहिलं तर कसं की आपण जेव्हा नांगरणी करतो तर प्री हार्वेस्टिंग, त्याच्यासाठी नांगरणी उन्हाळ्यात जर केलं तर त्याच्यामध्ये काय कीटक असतात ते आपोआपच मरून जाणार, म्हणजे एक्सपोज टू सन जर केलं तर. आणि मग जेव्हा नंतर मग आपण जेव्हा पेरणी करतो तर पेरणी करताना जास्त रासायनिक खत न वापरता विविध प्रकारचे रसायन, जसं आपल्याकडे नीम असतं आणि गोमूत्र आहे त्याचा वापर करून सेंद्रिय खत, तर नीमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, दशपर्णी आहेत आपल्याकडे. तर अशा प्रकारे हे वापरून शेतीचं जेव्हा आपण पेरणी करताना ह्याचा वापर केला तर त्याला आपल्याला एक सेंद्रिय खत मिळतं आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पादन मिळू शकतो. दुसरं, जेव्हा कीटक आपल्याकडे येतात तर कीटकांना घालवण्यासाठी सुद्धा आपण नॉर्मली रासायनिक खतं वापरतो. तर ह्याच्यामध्ये आपण येलो स्टिकी पॅड म्हणतो किंवा व्हाईट स्टिकी पॅड म्हणतो. तर जेव्हा कीटक येतात तर त्यांचा कलर पांढरा किंवा पिवळा कलर बघून ते येऊन त्याच्यावर चिकटून जातात. म्हणजे साधारणतः जेव्हा आम्ही फील्डवर व्हिजिट करतो तेव्हा बघतो की स्टिकी पॅड लावलं तर अनेक त्याच्यावर कीटक येऊन चिकटलेले असतात, मग ते आपण काढून टाकतो आणि दुसरं कीटक ते लावतो. किंवा मग आपण अशा ट्रॅप्स असतात, फेरोमोन ट्रॅप्स आहेत, ते लावलं तर त्याच्यामध्ये काही कीटक येऊन त्याच्यामध्ये आणि जे त्याच्यामध्ये गंध असतो तर ते गंध वापरलं तर त्याच्या रिप्रोडक्टिव्हिटी जी कॅपॅसिटी आहेत त्या पेस्टची ती पण नाहीशी होते, म्हणजे ते पण त्याचा फायदा होऊ शकतो. तर ते पण त्याच्यात अडकून जातात ट्रॅप्स जे असतात. किंवा मग बर्ड पर्चेस म्हणतात. तर बर्ड पर्चेस म्हणजे कसं की पक्षी नॉर्मली येऊन धान्याला टोचतात, खातात. तर हे बर्ड पर्च असलं की त्याच्यावर येऊन ते बसणार आणि मग ते अन्नाला जास्त खाणार नाही. किंवा मग अशा प्रकारे पेरणी करायची की बांधावर मकई लावायचं किंवा ज्वारी लावायची किंवा मग अशा ते एका सोबत म्हणजे एक पीक न घेता वेगवेगळी ते रोटेशन मध्ये, म्हणजे ते जमिनीची पत पण चांगली राहते. आणि धान्याला वर्ण ते कटिंग पण करतात, म्हणजे हे लीव्हजला. तर स्टेम बोरर म्हणून एक असतं आपल्याकडे, तर ते कसं त्याला प्रिव्हेंट करायचं, असं छोट्या छोट्या गोष्टी खरं साधारणतः महिलांना हे माहिती नसू शकत.
करते. अशा छोट्या छोट्या टिप्स आपण देतो. दुसरं आपण डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स करतो. म्हणजे याच्यामध्ये लोकांना समजणार की आपण कशा प्रकारे पेरणी करायला पाहिजे, काही स्टेप्स घ्यायला पाहिजे. तर हे त्यांना ते होऊ शकतो. जेव्हा आपण पेरणी करून जातो, आपल्याला कापणी करायची असते किंवा SRI पद्धती म्हणतो आपण शेती, जेव्हा भात शेती करतो तर एक पारंपरिक पद्धती आहे आणि एक SRI पद्धती, सिस्टम ऑफ इंटेन्सिफिकेशन ऑफ राईस. तर त्याच्यामध्ये स्ट्रीप पद्धती जर वापरली तर आपल्याला एकतर कमी वेळात पेरणी होते, उत्पादकता त्याची वाढते आणि आपल्याला जास्त धान्य मिळतो. पण काही ठिकाणी ग्रामीण लोकांमध्ये अशी पण आहेत विचार की आपण संकरित भात याच्यात वापरतो, म्हणून हे SRI पद्धत वापरण्यासाठी सुद्धा त्यांना एवढी इच्छा नसते. तर मी ह्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की SRI पद्धतीमध्ये असं नाही की तुम्हाला संकरित भातच वापरायचा आहे, जे बियाणे, तुम्हाला जे पारंपरिक बियाणे करायचे आहेत, तुम्ही चांगल्या पद्धतीने ते बियाणे तयार केले तर तुम्हाला कोणताही तुमच्या मनासारखं भात तिथे लावता येईल. तर ह्याचा जास्त उपयोग केला तर महिलांना जेव्हा आपण पेरणीचा खूप त्रास असतो आणि बाकीचं जे आहे पेस्ट मॅनेजमेंट आहे, ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. तर ह्या आहेत. पण दुसरं ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे टूल बँक्स आहेत आमच्याकडे, तर हे महिलांनीच चालवतात. त्याच्यामध्ये जसं हार्वेस्टर आहे, तर शेतीला आपल्याला जर 1 एकरचा प्लॉट करायचा असेल नांगरणे तर साधारणतः 2 ते 3 दिवस लावू शकतात आणि रक्कम पण आपल्याला 8 ते 10 हजार रुपये खर्च होऊ शकतो. पण ह्या इथे इन्स्ट्रुमेंट जर आपण पेरणी यंत्र जे आहे ते लावलं तर एका दिवसामध्ये आणि 8 तासामध्ये होतो आणि 800 रुपयेच खर्च होतो. म्हणजे जे कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे कल्टिव्हेशनची ती पण कमी होते. नंतर मग आपल्याला जेव्हा कापणी करायची असते तर कापणी यंत्र आहे, कारण हातामध्ये खूप त्याला बल लागतं आणि आजकाल म्हणजे थोडंसं त्या मानाने आपल्याला साधारणतः सुद्धा आपल्या बळामध्ये जरासं कमी झालेलं. तर हार्वेस्टर जर असलं तर कापणी यंत्र त्याचा उपयोग होतो नांगरणीसाठी, कापणीसाठी. त्याच्यानंतर मग ते कॉनोव्हिडर आहे, तर जे कीटक असतात ते काढायचं, म्हणजे हे गवत काढायचे असतात तर ते आपण काढू शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या ह्याच्यामध्ये महिलांना मदत करण्यासाठी. आणि कृषी उत्पादन संघ सुद्धा आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये लोकांना बियाणे काय पाहिजे, खत काय पाहिजे हे महिलाच चालवतात. म्हणजे त्यांना 2-3 प्रकारे फायदा होतो. एक तर ते स्वतः महिलांना हेल्प करतात. मागच्या आणि साधारणतः होर्डिंग ऑफ सीड्स होतं, जेव्हा पेरणीचं सीझन येतं तर लोकांना बियाणे मिळणार नाही अशा प्रकारचे, तेव्हा महिला स्वतः हे चालवतात. तर ते एकमेकांना मदत करतात आणि स्टँडर्ड रेट आम्ही मेंटेन करू शकलो. समजा 800 रुपयाचे बियाणे आहेत तर जेव्हा लोकांना गरज भासते तेव्हा 1200, 1500, 2000 पर्यंत पण विकतात. पण हे महासंघ असल्यामुळे दर पण आपण कंट्रोल करू शकलो, महिलांना सुद्धा आपण आणि म्हणजे त्यांना वेळेवर पोहोचतात, ती उपलब्धता पण ती कायम राहते. महिला किसान सशक्तीकरण परियोजना ही शासनाच्या कोणकोणत्या विभागामार्फत राबवली जाते? प्रामुख्याने हे तर ऑफकोर्स आमचं ग्रामविकास विभाग आहे, ज्याच्या अंतर्गत आमचं अभियान चालतंय. पण ह्याच्यामध्ये आम्हाला खूप महत्वाचं जे मदत मिळालेलं ते कृषी विभागाचं. त्यांची जी योजना आहे, आत्मा असेल किंवा RKVY असेल, तर त्यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. याच्यामध्ये आम्ही टूल बँक जे ठाण्याला स्थापन केलं त्यांच्या मदतीने केलं, किंवा मग कोणत्या प्रकारचे काही तंत्रज्ञान काय वापरायचं त्यांच्याकडनं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत असतो. त्याच्यामुळे आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू शकलो. आणि दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की लाईव्ह स्टॉक, जे महिला सशक्तीकरण जेव्हा आपण म्हणतो किसान, महिला शेतकरी, त्याच्यामध्ये नुसतं शेतीवर भर दिलं नाही. कारण काही ज्या महिला आहेत ते बिन शेती म्हणजे शेती नाहीये, शेती काही जणांकडे नसते, म्हणजे ते मजूरच असतात. मग त्यांना कसं सपोर्ट करायचं, मग त्यांना कुक्कुटपालन आहे आणि बकरी पालन आहे, त्याच्यामधून त्यांना सपोर्ट देऊ शकतो. आणि हे कसं आपण करू शकलो की आपल्याला जे आपल्या अॅनिमल हजबंड्रीचं डिपार्टमेंट आहे राज्याचं, पशुसंवर्धन विभाग, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलं की कुक्कुटपालन कसं करायचं आणि हे बकरी पालन. कारण कुक्कुटपालनामध्ये कसं असतं की कोंबड्यांचं मरण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे महिलांनी त्याला प्रॉपर वॅक्सिनेशन दिलं नाही, त्यांची निगा ठीक राखली नाही, तर त्यांना हे रोगाचा प्रसार आणि मग ते मरतात. मग त्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट केली किंवा त्यांना मग असं वाटतं की आमचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि ते करू इच्छित नाही. तर हे त्यांच्या अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटच्या सपोर्टमुळे आम्ही हे चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन करू शकलो. आणि बॅकयार्ड पोल्ट्री म्हणजे मोठं शेड, मदर युनिट निर्माण करणं तर नाही करतोच आहे, पण घराच्या बागेच आपण जर बॅकयार्ड पोल्ट्री केली तर महिला साधारणपणे 10 ते 15 कोंबड्या ठेवतात. म्हणजे त्यांना घरासाठी सुद्धा अंडी मिळतात, म्हणजे मुलांसाठी पौष्टिक आहार असतो, किंवा त्यांना कधी
कोंबडी खायची असेल तरी ते खाऊ शकतात किंवा मग आणि बकरी पालन जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यात मग त्यांना दूध मिळू शकतो. बकरीचं जर त्यांना कधी फंक्शन असेल तर ते वापरू शकतात किंवा मग बकऱ्यांचा ते आणखी रिप्रोडक्शन झाल्यामुळे ते विकू शकतात. तर असं त्यांना ज्यांच्याकडे शेती नाही याच्यामध्ये पण सपोर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आमचं अॅनिमल हजबंडरी डिपार्टमेंटचा खूप चांगला सपोर्ट आहे. एक नवीन आता निघणारे स्वयंप्रयोग प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 24,000 ज्या आहेत महिला त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि खूप मोठा आपण प्रकल्प ह्याच्यामध्ये कुक्कुटपालनाचा करणार आहोत. हे 2 डिपार्टमेंटचा प्रामुख्याने सपोर्ट आहे. आदिवासी विभागाचा पण आपल्याला ह्याच्यामध्ये मदत मिळते की त्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकलो. म्हणजे हे कन्व्हर्जन्स आहे बेसिकली. इतर विभागांचा जेव्हा आपल्याला सहभाग आणि सपोर्ट मिळतो तेव्हाच आम्ही महिलांसाठी करू शकतो. कारण गट आपले स्थापन झाले आणि त्यांना उत्पादनाचे आणि उपजीविकेचे साधन देऊ शकलो नाही तर मग त्याचा काय उपयोग नाही. शेवटी म्हणजे त्यांचा विकास होणं महत्वाचं आहे आणि हे विभाग आम्हाला मदत करतात. आणि त्यासाठी शेती आपल्याकडे किंवा शेती सदृश क्षेत्र असणं गरजेचं नाहीये. तर आपल्या आजूबाजूला असणारे अनेक व्यवसाय आहेत तर ते सुद्धा आपण त्या माध्यमातून आपण आपला उद्योगधंदा सुद्धा सुरू करू शकतो. परसबाग मी सांगू इच्छिते याच्यामध्ये आणखीन एक ऍडिशनल आहे की जेव्हा आपण किचन गार्डन करतो घराजवळ छोटीशी जागा जेव्हा आपलं असतं तिथे पण आपण करू शकतो. परसबाग मी सांगू इच्छिते याच्यामध्ये आणखीन एक ऍडिशनल आहे की जेव्हा आपण किचन गार्डन करतो घराजवळ छोटीशी जागा जेव्हा आपलं असतं तिथे पण आपण करू शकतो आणि विविध प्रकारचे फळभाज्या असतात आणि पालेभाजी आहेत त्या पण लावू शकतो. त्याचंही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये विकू शकतो किंवा स्वतःसाठी वापरू शकतो. महाराष्ट्रात या परियोजनेचा कालावधी किती आहे? आपल्या 2016 साली आपलं हे सुरू झालेलं आहे 2019 पर्यंत आहे आणि ह्याच्यामध्ये केंद्र शासनाने आपल्याला जवळ 66 कोटी रुपये दिलेले आहेत आणि आपण हे आपल्याकडे 18 जिल्ह्यांमध्ये म्हणजे निवड करताना सुद्धा आपण सुसाईड प्रोन म्हणजे आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत म्हणजे साधारणपणे दुर्दैवाने आपल्याकडे शेतकरी जे आहे ते ग्रस्त असतं कुटुंब आणि जेव्हा दुर्दैवाने एखाद्या कुटुंब प्रमुखाचं निधन होऊन जातं आत्महत्यामुळे तर त्या महिलावर खूप मोठी संकट येते आणि मग ती कशी आपली लाईफ मॅनेज करू शकते. तर आपण असेच जिल्हे निवडले विदर्भ मराठवाड्याचे जिथे आत्महत्याग्रस्त कुटुंब जास्त आहेत आणि त्या महिलांना आपण शेतकरी म्हणून बळ दिलेलं आहे आणि त्यांना आपण सशक्त केलेलं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त इतर काही ठिकाणी जिथे ट्रायबल आहेत नंदुरबार आहेत किंवा सोलापूर आहे जिथे खूप आपल्या प्रकारे दुष्काळ आहे अशा आणि काही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 2 जिल्हे म्हणजे टोटल 18 जिल्हे आहेत. 139 तालुक्यांमध्ये आपण काम करतो आणि मोर देन 5,000 गावे आहेत जिथे आपण हे काम करतो. आतापर्यंत आपण म्हणजे एकूण आपल्याला 4,500 कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणजे कृषी सखी पशु सखी निर्माण करायचे तर 2,000चे वर आपण केले. म्हणजे हे कृषी सखीचं काम काय असतं की शेतीचे विविध उपक्रम कसे राबवायचे आणि पशु सखी म्हणजे कसं हे जसे हे आपले कोंबड्या आहेत त्यांना वॅक्सिनेशन कसं करायचं डिवर्मिंग कसं करायचं जेणेकरून त्यांच्या जंत येणार नाही हे मदत आपण करतो. अशा आपल्याकडे 2,000 महिला आहेत म्हणजे हे काम करून ते स्वतःचा व्यवसाय पण आहे त्याच्यातनं ते 2-3 हजार रुपये कमवतात सुद्धा. म्हणजे स्वतःची शेती सांभाळायची इतरांना मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यातनं उत्पन्न मिळवायचं. तर जवळजवळ आपल्या अशाकडे 2,000 आहे. मग आपण ग्रुप्स पण स्थापन केले कलेक्टिव्ह करणे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर भाजीपाला जेव्हा आपण बनवतो तो एकत्र आणून मार्केटमध्ये विकणं तर पालघरमध्ये खूप चांगल्या प्रकारे सॉर्टिंग ग्रेडिंग आणि आपण देतो हे लोकांना म्हणजे करून हेल्प करतो आणि ते येऊन एपीएमसीच्या मार्केटमध्ये मागच्या वर्षी आपण 2,000 टनपर्यंत येऊन विकलेले आहे. आपण फ्लॉरिकल्चर मोगरा कल्टिव्हेशन जर आपण पाहिलं पालघरमध्ये तर सगळ्या महिला येऊन एकत्र तर त्यांनी एक उत्पादक संघ तयार केलेला आहे पुष्प उत्पादक संघ आणि ते सगळे महिला एकत्रित येऊन सकाळच्या वेळेला गोळा करतात मोगरा त्याचं सॉर्टिंग करतात त्याचं वजन आणि पूर्ण रेकॉर्ड पण ठेवतात आणि मग येऊन दादरच्या फुलाच्या मार्केटमध्ये विकतात. त्याच्यामुळे त्यांना रेकॉर्ड किपिंग बुक किपिंगमुळे एक सवय झालेली आहे की जेव्हा आपलं स्टँडर्ड वाढवायचं असेल तर एक नॉर्मली कसं असतं की सगळ्या भाज्या एकत्र विकली तर काही चांगले असतात काही थोडे कमी दर्जाचे असतात. जेव्हा आपण सॉर्टिंग करतो तर काही भाज्यांना ज्यांना 2 रुपये विकणार असेल तर त्याला सॉर्टिंग केल्याने काहीले 5-6 रुपयाने जास्त किंमत मिळू शकते. तर हे त्यांना आपण स्किल समजून दिलेलं आहे त्यांना खूप चांगला याचा फायदा होत आहे आणि एकत्र येण्याचा त्यांना हे खूप अनुभव चांगला मिळालेला आहे.
आणि ही अंमलबजावणी किसान सशक्तीकरण परियोजनेची अंमलबजावणी ही सगळीकडे कशा प्रकारे केली जाते? एकतर आमचं राज्याचा मॅनेजमेंट स्टेट मॅनेजमेंट युनिट आहे आणि मग आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रतिनिधी डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट युनिट, ब्लॉक मॅनेजमेंट युनिट, लाईव्हलीहुड्स मॅनेजर्स असतात आपले. पण महत्वाचं याच्यामध्ये आपण सहभाग घेतला की काही संस्था आहेत ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं शेतीच्या क्षेत्रामध्ये, जसं बायफ मित्र आहेत किंवा मग MS स्वामीनाथन फाउंडेशन रिसर्च ट्रस्ट आहेत किंवा अफाम आहेत. मग ह्या लोकांनी जे 3 ते 4 वर्ष त्यांनी त्यांच्या क्षेत्रात काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि ते आपल्याला मदत करू शकतील अशा संस्थांच्या मार्फत आपण काम करतो. पण हे साधारणपणे 30% गावांमध्ये ह्यांचं काम आहे. पण आमची जी पूर्ण टीम आहे, जे कृषी सखी जे आम्ही निर्माण केलेले आहेत, आमचे जे ऑफिसचे लोक आहेत किंवा गावातली जी आमची इतर कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स आहेत, त्यांच्या मार्फत आपण राबवतो. एक मोठी फळी आहे ज्यांच्या मार्फत आपण इन्स्ट्रक्शन्स देऊन आणि जे मॅक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवायचं किंवा कृषीचं प्लॅन कसं करायचं, रब्बीमध्ये काय करायचं, खरीफमध्ये काय करायचं, असं आपण पूर्ण मॅनेजमेंट करतो. आणि आमचे मिशन मॅनेजर आहे, स्टेट मिशन मॅनेजर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करतो. उमेद मार्फत वेगवेगळ्या उपक्रमांचा समावेश केला जातो किंवा त्या राबवले जातात वेगवेगळे उपक्रम, तर त्याविषयी थोडक्यात सांगा. उमेद मार्फत आपल्याकडे एकतर जे प्रोडक्टिव्हिटी एन्हान्समेंट म्हणजे म्हटलं मी की स्त्री पद्धतीने भात करणे किंवा तूर डाळमध्ये उत्पादन कसं वाढवणे, सोयाबीन उत्पादन कसं वाढवणे, कॉटन जे आहेत कसं चांगलं उत्पादन, म्हणजे एक तर पहिला आपण भर दिला की आपण उत्पादकता वाढवणे, त्याच्यासाठी म्हणजे चांगल्या प्रकारचे बियाणे घेणे किंवा खतं वापरणे. दुसरं आपण जे केलं की जसं हे आपण कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल ते करू शकतो किंवा आपण पालघरला वारलीचं आपल्याकडे खूप चांगलं काम आहे. आपल्याकडे मग बंजारा आर्ट आहेत औरंगाबाद त्या बेल्टमध्ये, किंवा मग आपण पॉटरी खूप चांगलं करतो, भद्रावतीचं पॉटरी आहे, बॅम्बू वर्क आहे आपलं गडचिरोलीमध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट आहेत. आणि इथे महालक्ष्मी सरस प्रत्येक वर्षी आपण ह्या आर्टचं किंवा फूड प्रोडक्ट्स म्हणजे नुसतं आर्टच नाही किंवा फूड प्रोडक्ट सुद्धा आपण त्याच्या मार्फत विकतो. आणि एक तर आपण स्किलिंग म्हटलं, लोकांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या जे स्किल्स आहेत ते वाढवणं. अशा 3 प्रकारे उत्पादन म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 1.5 लाख महिला आहेत, गट आहेत, नॉट महिला, लाख महिला आहेत आपल्याकडे याच्यामध्ये जुडलेले, आणि त्यांच्या कुटुंबांपर्यंत आपण पोहोचतो. आणि शासनाने याच्यामध्ये चांगलं काम केलं. पण ह्याच्यात महत्वाचं की शासनाने जवळजवळ 200 कोटी इन्व्हेस्ट केलं असेल, 200-300, पण त्यांनी स्वतःच्या बळावर बँकचं जे लोन मिळवलेलं आहे, म्हणजे मागच्या वर्षी जवळजवळ 900 कोटीचं ह्यांनी लोन घेतलेलं आहे व्यवसाय करण्यासाठी महिलांनी स्वतः. आणि त्याच्या आदल्या वर्षी 800 कोटी. म्हणजे जर आपण आउटसाइड फायनान्स जर बघितलं तर 2000 कोटीच्या वर ह्यांनी स्वतः फायनान्स उभं केलेलं आहे या महिलांनी. एवढी शक्ती ह्या महिलांमध्ये, म्हणजे NRLMच्या मार्फत होत होतं. आणि आता महिला किसान जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी आपण जवळजवळ 40,000 एकरपर्यंत काम केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात उत्पन्नामध्ये जर लोकांचं बघितलं तर 38,000 ते 40,000 पर्यंत उत्पन्नात वाढ झालेली आहे. जे टार्गेट आहे या स्कीमचं की लोकांना 2 ते 3 उत्पादनाचे साधन अवेलेबल असलं पाहिजे. जेव्हा 1 लाख पर्यंत त्यांचं उत्पादन होऊ शकेल वर्षाचं, तेव्हा ते सक्षम असतं. आणि ह्या योजनेमधनं ते शक्य झालेलं आहे. खूप खूप छान. आपल्याला हल्ली स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत होताना दिसतीये, पण खऱ्या अर्थात शासनाच्या ह्या वेगवेगळ्या योजना जर त्यांनी राबवल्या किंवा त्यांचा उपयोग करून घेतला तर महिला शेतकरी ज्या आहेत त्या सुद्धा खऱ्या अर्थानं सक्षम आणि स्वावलंबी होतील. आणि हेच आजच्या कार्यक्रमाचं फलित ठरेल. मॅडम, तुम्ही आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद.